मेहता का उल्टा चष्मा. अटक तर तुम्हाला करावी लागेल बापूजी. का? मी काय केलंय? आता कळेल तुम्हाला. सुरवे मशीन आण जरा. आता फुंकर मारा या. नाही नाही चालूजी पांडेजी बापूजींना याच्यात फुंकार मारायला सांगू अरे नका. काय फुंकर मारायला लावू नका. दारू पिऊन गाडी चालवतात. फुंकर नाही मारायला लावली तर यांना अटक कसं करणार? मला सांगतो. फुंकर मारा बापूजी. हे बघा चालूजी पांडेजी मी मान्य करतो की बापूजींनी दारू प्यायली आहे पण त्यांनी मुद्दाम नाही प्यायली. चुकून प्यायली आहे. हं? ओ हा ते खरं तर हे बघा चालूजी पांडेजी प्लीज तुम्ही बापूजींना अटक करू नका. तुम्ही जितके पैसे मागाल तितके मी द्यायला तयार आहे. जेवढे मागीन तेवढे द्यायला तयारच. हो, हो, हो. म्हणजे लाच देतोय चालू पांडेला. लाच देतोय. नाही लाच नाही सुटका. सुटकेबद्दल बोलत होतो मी. सुटका. अरे बापूजी तर न्यायालयाचा खूप आदर करतात. लहानपणापासून त्यांनी आम्हाला पण हीच शिकवण दिली आहे की बाळ काही होऊ दे कधीच नियम नाही तोडायचा. शिकवण तर खूप चांगली दिली आहे बापूजींनी हं. पण स्वतः त्याचं पालन करत नाही. नाही नाही इन्स्पेक्टर सर ते तर नियमांचं खूप पालन करतात. आणि आज तुम्ही जे बघत होतात ना दारूच्या नशेत आहेत ते जेव्हा बापूजी पीत होते त्यांना माहितच नव्हतं की ते जे पित आहेत ती दारू आहे. हो अच्छा. अरे दारू प्यायले म्हणून त्यांना अटक नाही करत आम्ही. दारू पिऊन गाडी चालवत होते म्हणून त्यांना अटक करतोय. जाऊन आधी त्याला अटक कर जो दारू बनवतोय. जाऊन आधी त्या काचवाल्याला अटक कर जो दारूची बाटली बनवतो. जाऊन आधी त्याला अटक कर जो दारूच्या बाटलीचं झाकण बनवतो. समजलं का? झाकणार. नाही, मला मला म्हणतायत झाकण्या. मला म्हणतायत ते. बापूजी त्या पोपटलालला पण नेहमी डब्या म्हणतात हो 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 मला 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 डब्बा म्हणतात. हो, ते. असं म्हणतात मला- ते, हा. डब्या. आणि आत्मारामला सुद्धा भेंडी मास्तर म्हणतात. अच्छा. इन्स्पेक्टर पांडे सर माफ करा चूक झाली. हा. चुकी झाली माफ करा ना आम्हाला चुकी काय झाली. चूक? हो माफ करा ना काय चूक झाली? काय चूक झाली? काय चूक झाली? काय चूक झाली? कायदा सगळ्यांसाठी एकसारखाच आहे. मग तो छोटा गुन्हेगार असो किंवा मोठा. तो मुद्दाम केला असेल किंवा चुकून. सुरवे काकांना अटक करा. नाही 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 नाही. हे बघा चालूजी पांडेजी जेठालाल एक मिनिट. हे बघा इन्स्पेक्टर साहेब माय सेल्फ गोल्डन क्रो अवॉर्ड विनर आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल. मी तुम्हाला सांगतोय की बापूजींना जाऊ द्या. हे खूप चांगले गृहस्थ आहेत. ए गोल्डन ग्लोब आता एक शब्द जरी बोललास ना तर बापूजींबरोबर तुला पण आत टाकेन. चल. नाही 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 नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मला कळलंय. ठीक आहे ठीक आहे ओके ठीक आहे. नाही नाही ऐकत आहेत ना ते. सुरवे उभा काय? चल बापूजींना आतमध्ये टाक. मला पकडू शकत असेल तर पकडा. अरे बाय बाय. काय झालं? बापूजी अरे बाबा चला चला लवकर या. लवकर लवकर लवकर. हॅपी न्यू इयर. जेठालाल काय झालं? जेठालाल बापूजींनी हे योग्य नाही केलंय. सॉरी. मग तुम्ही बापूजींच्या ऐवजी मला अटक करा. जेठालाल तू आज दारू पिऊन गाडी चालवलीस. नाही. मग तुला कशी अटक करू? हो बरोबर आहे. जाऊ दे जाऊ दे. अरे काय जाऊ दे. चला 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 लवकर. सुरुवात. हा. जीप काढ. जीप काढ. काळजी करू नकोस जेठालाल. अरे अशी कशी काळजी करू नको मी मेहता हो साहेब. मला कळतंय पण भेटतील बापूजी भेटतील. अरे दयाचा पुन्हा फोन आला. उचल ना. काय उचलना? तिने काही उलट सुलट विचारलं तर काय सांगणार मी? मग नको उचलू. काय नको उचलू. उचलावं तर लागेलच ना. मग उचल. हा बोल दया. टप्पूचे पप्पा तुम्ही कुठे आहात? आईस्क्रीम आणायला किती वेळ?
दया ते काय आहे ना ते कळत नाही आज सगळेच तुटून पडलेत आईस्क्रीम खायला बहुतेक. इथे खूप गर्दी आहे, अजून थोडा वेळ लागेल. तिथे खूप गर्दी आहे. परत या म्हणावं. हॅलो हॅलो टप्पूचे पप्पा, 11:30 वाजलेत. फक्त अर्धा तास बाकी आहे नवीन वर्षासाठी. आम्हाला आईस्क्रीम नकोय, तुम्ही बस लवकर परत या. नक्की आईस्क्रीम नकोय? हा पक्का नकोय आईस्क्रीम. टप्पूचे पप्पा, अर्धा तासात नवीन वर्ष येईल आणि तुमच्याशिवाय नवीन वर्षाची सुरुवात करायला मजा नाही येणार. मग तुम्ही सगळे लवकरात लवकर या. हो ठीक आहे. मग 12 वाजायच्या आत आम्ही सगळे परत येतो. ठीक आहे? हा लवकर या. हा. ओके. काय म्हणाले? ते लोक येत आहेत, लवकर येत आहेत ते लोक. मी सांगितलंय त्यांना. चला बोलून तर बसलोय की मी 12 वाजेपर्यंत येतो म्हणून, पण कसे पोहोचणार? बापूजी कुठे गेलेत कळत नाहीये. कमाल आहे. वर्षाच्या शेवटी ही अवस्था आहे. माहित नाही वर्षाची सुरुवात कशी होणार आहे. शुभ शुभ बोल, शुभ शुभ बोल बाबा. अरे पण बापूजी कुठे आहेत? बापूजी, होय होय, ते बघा बापूजी सापडले. पळव सोडी. हो. सॉरी, हे 50च्या वर आज जात नाही पळत. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. ओ तेरी, ओय बापूजी तर आपल्या गोकुलधाम सोसायटीकडे चाललेत यार. अरे चाललेत काय? ते तर सोसायटीमध्ये घुसले. अरे गाडी थांबव, गाडी थांबव. हो, गाडी थांबव. थांबा. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. बापूजी, अरे नाचा, सगळ्यांनी नाचा. हॅपी न्यू इयर. काय बापूजी? रोशनच्या जीप मधून कसे आले? अरे सगळ्यांनी नाचा. अरे सगळेजण एवढे शांत का उभे आहात? अरे नाचा नाचा. अरे 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 सगळे नाचा, गाणी गा, मजा करा. अहो आजोबा, अरे तुम्ही सगळे असे का उभे आहात? नाचा. बापूजी, स्टेजवर बापूजी. अरे अरे म्युझिक सुरू करा ना. अरे सुरू करा म्युझिक सुरू आजोबा, करा. शांत व्हा ना तुम्ही. अरे नवीन वर्ष येणार आहे, 3015. मेलो. आता वाटतं हे सगळं खरं सांगणार. अरे फोडणार काय भिडे? जसे स्टेजवर उभे आहेत असं वाटतंय की भांड फुटलंय आता. अरे 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 म्युझिक सुरू करा. वाटतंय लपून पार्टी करण्याच्या नादात आपलं हे येणारं वर्ष नाही तर हे भाऊ पण बिघडणार आहे. भाऊ नाही, भव हा जन्म. जसं आपल्या बायकांना आपल्या सिक्रेट पार्टीच्या बद्दल कळेल ते आपल्याला सोडून निघून जातील, मग आपला हा भाऊ हा जन्म बिघडेल ना. हो जेठाप्रा, ओय हा तर आपल्या सगळ्यांसोबत खूप मोठा अन्याय असेल. ओय बाटलीतून एक घोट नाही घेतला आणि आपल्याला एवढी मोठी शिक्षा. आजोबा काय झालंय तुम्हाला? अरे अरे जेठ्या, उभा राहू नकोस. नाच नाच. अरे नाच. जेठ्या? बापूजी, तुम्ही ठीक तर आहात ना? अरे देव तारी त्याला, कोण मारी. मी एकदम ठीक आहे. अरे तुम्ही नुसते उभे राहू नका, नाचा. अरे म्युझिक का बंद केलाय? चालू करा, नाचा सगळ्यांनी नाचा. अरे आजोबा. नवीन वर्ष येणार आहे, 3015. आजोबा, जिंग 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 आजोबा जिंग. काय होतंय तुम्हाला? काय काय प्रॉब्लेम आहे काय? काकाजी ऑल राईट नाही, फुल टाईट वाटतायत. बबलू, ए बबलू,
इकडे 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 सगळ्यांनी नाचा नाचा मजा येते नाच बबलू. बघितलं चला 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 टिंग 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 टिंग. अरे जेठ नाच रे. आजोबा टिंग 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 टिंग. अरे नवीन वर्ष येणार आहे 2015. अरे टप्पूचे पप्पा हे सगळं काय आहे? अरे नाचा सगळ्यांनी नाचा. बापूजी बघा प्लीज तुम्ही खाली या, समजून घ्या बापूजी, प्लीज खाली या तुम्ही. हो प्लीज. हे गाणं आवडलं नाही मग ठीक आहे मी दुसरं गातो. पिरे पिरे ओ माझ्या भिडे, पिरे पिरे ओ माझ्या डब्या, पिरे पिरे. टप्पूचे पप्पा तुम्ही तर म्हणाला होता की बापूजी आईस्क्रीम आणायला गेलेत. मग हे काय झालं बापूजींना? अरे दुखबूचा वास काय येतोय? तुम्ही सगळे काही बोलत का नाही आहात? एक मिनिट हंस कुठे आहेत? अरे डॉक्टर हाती कुठे आहेत? पोपटलालच्या घरातून जेव्हा मी बापूजींच्या मागे लागलो होतो, म्हणजे बापूजींबरोबर निघालो होतो आईस्क्रीम आणायला, तेव्हा डॉक्टर हाती आमच्या बरोबरच होते ना. हो. माहित नाही. अरे पण हाती भाऊ आपल्यासोबत टॅक्सी मध्ये सुद्धा कुठे होते? नव्हते. काय? हंस कुठे आहेत तर मग? अरे बापरे, मग हाती भाऊ कुठे राहिले? हाती हरवला, हाती हरवला. ओ हाती रे, अरे तुझ्याशिवाय मी कसा जगू. ओ हाती रे. तुम्ही लोक प्लीज सांगा ना हंस कुठे आहेत? बोला ना काहीतरी, हंस कुठे आहेत? एक मिनिट हाती भाऊ बहुतेक पोपटलालच्या घरी तर राहिले नाही ना. आठवा जरा त्यावेळी ते नाही काही नाही कोमल वहिनी, तुम्ही काळजी करू नका, मी बघून येतो. इकडे जा, मी बघून येतो. हाती भाऊ, अरे हाती भाऊ इथे आहेत. ओय ओय चला चला. अरे काय झालं? हंस? अरे माझ्या देवा, पप्पा 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 काय झालं पप्पा? अरे देवा, हंस इथे का झोपलाय? ओय मला वाटते गोळीमुळे. गोली? मम्मी मी काही नाही केलंय. मग? खरंच नाही, मला वाटतंय की डॉक्टर हाती 2 मजले वर गेले आणि परत खाली आले, त्यामुळे कदाचित दमल्यामुळे ते इथेच झोपले असतील. हा हंस उठा ना. अहो पप्पा हंस! 1 मिनिट मम्मी, मी उठवतो. पप्पा पप्पा हाती भाऊ अरे, गोली. हंस? हो पाणी आणा. हो. अरे काय करू? ओय. अरे काय झालं? नाही, नाही. पप्पा 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 मंचुरियन, पप्पा मंचुरियन, ड्राय मंचुरियन. अरे अय्या! पप्पा उठले. पप्पा उठा पप्पा. उठले? मी इथं का झोपलोय? तेच तर मी पण विचारते, हंस तुम्ही इथे का झोपला आहात? हो ए मिळाला सगळ्यांना हाती मिळाला, सगळ्यांना हाती मिळाला. ओ ओ मिळू दे टिरिंग टिरिंग, ओ ओ मिळू दे टिरिंग टिरिंग, ओ ओ मिळू दे. तारक, आता खरं खरं सांगा की हे सगळं काय चालू आहे? तारक, मी तुम्हाला काहीतरी विचारतेय, सांगा की हे सगळं काय चाललंय? अंजली
पोलीस इथे गाडी लावलीस मी जाणार कसं? ही पद्धत आहे का गाडी लावायची? टप्पूचे पप्पा हे पोलीस भाऊ इथे का आले? मी सांगतो. मी चंपक बापूजींना अटक करायला आलोय. हे बापूजी! अटक? अगं बाई! अरे बापरे. मी चंपक बापूजींना अटक करायला आलोय. हे बापूजी! हे तुम्ही काय म्हणताय? काय केलंय बापूजींनी? नाही मी माझ्या आजोबांना घेऊन जाऊ देणार नाही. हो चालूजी पांडेजी प्लीज बापूजींना सोडून द्या. आमच्या आजोबांना इथून कुणी नाही घेऊन जाऊ शकत. हे बघा बाळांनो, आम्ही इथे चोर पोलीस खेळायला नाही आलोय. मी खराखुरा पोलीस आहे. हे बघा मुंबई पोलिसांचा टँक पाहिलत? पांडे सर पण बापूजींना का? प्लीज सांगा तरी की बापूजींनी काय केलंय? सॉरी टू से पण हे दारू प्यायलेत. आणि एवढंच नाही, यांनी भरपूर दारू पिऊन गाडी सुद्धा चालवली आणि पोलिसांना फसवून पळाले आहेत. टप्पूचे पप्पा हे मी काय ऐकते? पोलीस भाऊचे बोलतायत ते खरे का? प्लीज सांगा की हे सगळं काय चाललंय. जर तुम्ही नाही सांगितलं ना तर मी कायमचेच अहमदाबादला निघून जाईन. अरे देवा, दया अहमदाबादला गेली तर माझं काय होईल? हा तारक, यावेळी मी पण माहेरी निघून जाईन आणि तुम्ही कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी मी परत नाही येणार. मग सांगा खरं खरं. अरे बापरे, अंजली गेली तर माझी अवस्था पोपटलाल सारखी होऊन जाईल. नाही 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 नाही. रोशन, मी पण मम्मी डॅडीच्या घरी निघून जाईन. ओ तेरी, रोशन डार्लिंग निघून गेली तर माझ्या आणि गोगी पुत्रची काळजी कोण घेईल? वाहेगुरु कृपा कर, वाचव रब्बा. हंस, मी पण माहेरी निघून जाईन. नाही नाही, कोमल गेली तर माझं आयुष्य रिकामं होऊन जाईल. हे सगळं चुकीचं होईल. तुम्ही काय बघताय? मी पण जाणार आहे, कळलं? अरे देवा, माधवी गेली तर माझं कसं होणार? माधवीशिवाय मी राहू तरी कसं? बबिताजींचा फोन. अय्यर भाऊ तुम्ही तुमचा फोन चालू करा ना. बबिताजी सारखं सारखं मला फोन करत आहेत. अय्यर भाऊंबरोबर बोलायला घ्या, बोला. आता मी बबिताला काय सांगू? द्या इथे, मला फोन द्या, मी बोलते. नाही नाही नाही, इल्ले इल्ले. द्या द्या, मला द्या अरे ना. पण दयावनी- हो, द्या ना. हॅलो. अरे दयावहिनी, कशी चालली तिथे पार्टी? बबिताजी, इकडे खूप मोठी गडबड झालीये. गडबड झालीये म्हणजे? ते काय झालं ना? तुम्ही जरा याला फोन द्या ना प्लीज. एक मिनिट. अय्यर भाऊ, बबिताजींना तुमच्याशी बोलायचंय. हे घ्या, बबिताजींशी बोला. हो हो. हा बबिता, अय्यर, हे मी काय ऐकते? बापूजी दारू कसे प्यायले? खरं खरं सांग, तिकडे काय चाललंय? जर तू खरं काय ते सांगितलं नाहीस ना तर मी परत येणारच नाही, सांगून ठेवते. नाही 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 बबिता, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी पण बस,
मला तुझा कुठलाही एक्सक्यूज ऐकायचं नाहीये. दॅट्स इट. बबिता टपूचे पप्पा, तुम्ही मला खरं खरं सांगणार आहात की मी आत्ताच्या आता अहमदाबादला निघून जाऊ? नाही नाही दया, तुला कुठेही जायची गरज नाहीये. मी सांगतो. खरं तर आम्ही सगळ्यांनी पार्टीचा प्रोग्राम बनवला होता. हे तर आम्हाला पण माहितीये. नाही नाही, ही पार्टी नाही, आमच्या सिक्रेट पार्टीचा प्रोग्राम बनवला होता. सिक्रेट पार्टी? हो जी, आम्ही तुमच्यापासून लपवून चार्टीवाल्या पार्टीचा प्रोग्राम बनवला होता. सॉरी रोशन. बघ रोशन, हो म्हणजे प्लॅन असा होता की एक पार्टी इथे सोसायटीमध्ये चालेल आणि पोपटलालच्या घरी आमची सिक्रेट पार्टी चालेल. आणि तुम्हाला कळू नये की बापूजींनी प्यायली आहे म्हणून आम्ही बापूजींना पोपटलालच्या घरी लपवण्याचा खरंच प्लान बनवला होता. आणि जेव्हा बापूजी पळून गेले आणि त्यांना पकडायला आम्ही त्यांच्या मागे पळत होतो तेव्हा तुम्ही आम्हाला थांबवलं आणि विचारलं की कुठे जाताय, तर त्यावेळी आम्हाला काही दुसरं सुचलं नाही म्हणून आईस्क्रीमचा बहाणा केला आम्ही. पोलीस इथे यासाठी आलेत की बापूजींनी दारूही प्याली, दारू पिऊन गाडीही चालवली आणि नाकाबंदी सुद्धा तोडली. मग पोलिसांना गुंगारा देऊन पळाले. वा, टपूचे पप्पा, हे तुम्ही काय केलं? स्वतःचे शौक पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या वडिलांना अडचणीत आणलं तुम्ही. खूप वाईट आहे तारक, व्हेरी बॅड. तुम्ही सगळ्यांनी आमचा विश्वासघात केलाय आणि फक्त विश्वासघात नाही, यावेळी आमची मन पण दुखवली आहेत, हो ना? इथे सोसायटीमध्ये एवढी मजेदार पार्टी चालू असताना तुम्हाला सिक्रेट पार्टी करायची काय गरज होती? तेच तर. अगदी बरोबर बोलत रोशन वहिनी. बघा यांचे विचार कुठल्या थराला गेलेत. तुम्ही मला एक गोष्ट सांगा तारक, तुम्ही शादीशिवाय पार्टी नाही करू शकत? हा, नाहीतर काय, प्रत्येक 31st ला ड्रिंक करणं गरजेचं आहे का? हीच आपली संस्कृती आहे का? हे खरंच खूप वाईट आहे हंस. आज तुमच्या सगळ्यांमुळे काकांची ही अवस्था झालीये. हा खूप मोठा गुन्हा केलाय तुम्ही लोकांनी. बाबा, तुम्ही असं का केलं? तुम्ही सगळे आमचे आदर्श आहात. तुम्हीच असं वागला तर आम्ही काय शिकणार? पप्पा, मी कधीच तुमच्या बरोबर जेवण शेअर नाही करणार. खूप छान बाळा. तुम्ही असं का केलं पप्पा? सगळ्या पार्टीच्या मजेचा कचरा केला. ओ बोचू. बघा बघा जरा या मुलांना. सॉरी मुलांनो, आमच्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. सॉरी, व्हेरी सॉरी. हे बघा, तुम्ही आम्हाला जी काही शिक्षा द्याल ना ती आम्हाला मंजूर आहे. हो, तुम्हाला या सगळ्यांना जी शिक्षा द्यायची असेल ती द्या, पण मला बापूजींना शिक्षा द्यावीच लागेल. अरे श्रेम, नाही चालूजी, पांडेजी, प्लीज 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 तुम्ही बापूजींना सोडा, मला घेऊन चला. सगळी चूक माझी आहे. इन्स्पेक्टर साहेब, मला पण अटक करा. खरं तर या सिक्रेट पार्टीची सगळी तयारी मीच केली होती. ओ नाही, इन्स्पेक्टर चालू पांडे सर, ही शार्टीवाली पार्टी करायची आयडिया ओय खरं तर माझी होती. तुम्ही मला पण अटक करा हो. हे बघा पांडे सर, मी माझ्या घरी सिक्रेट पार्टी करण्याची परवानगी दिली म्हणून मला सुद्धा तुम्ही अटक करा. इन्स्पेक्टर साहेब, चूक तर माझी पण आहे, मला पण अटक करा. नाही इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही मला अटक करा. एक जबाबदार नागरिक असून सुद्धा मी ह्या कल्पनेला पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मला अटक करा. हा, घेऊन जा ह्यांना. पांडेजी, मला पण घेऊन चला. मी पण माझ्या बायको आणि मुलाचं मन दुखावलंय, त्यांचा विश्वासघात केलाय. घेऊन जाय ना. आम्हाला सगळ्यांना घेऊन चला, फक्त बापूजींना सोडा. झालं सगळ्यांचं? हे बघा, ज्याने गुन्हा केलाय त्याला शिक्षा होणार. अरेस्ट बापूजी.
नाही अरे काहीही झालं तरी टप्पू सेना आजोबांना जेलमध्ये टाकू देणार नाही. कारण मला माहिती आहे की माझे आजोबा काही करू शकतील, पण दारूला अजिबात हात लावणार नाहीत, चुकून सुद्धा नाही. एकदम बरोबर बोललास तू टप्पू बेटा. बापूजी बापूजी पांडे बेटा, हळू. कोणालाही पकडायची गरज नाहीये. सगळे असे काय बघताय? मला कोणीही ओळखलं नाही. फक्त माझा मित्र, माझा नातू टप्पूने मला ओळखलं. ये बेटा. मी तर घाबरलोच होतो. तुम्ही सगळे आज विचार करताय ना की हे सगळं काय आहे. हा मग ऐका, तुम्हा लोकांच्या शार्टीवाल्या पार्टी बद्दल रोशन बेटीला कळलं होतं. रोशन तुला? ओय रोशन, तुला कसं काय कळलं? जेव्हा तू तुझ्या मित्रांबरोबर सिक्रेट पार्टी बद्दल बोलत होतास ना, तेव्हा मी सगळं बोलणं ऐकलं होतं. ओय आम्ही सगळे मित्र मिळून आमची सिक्रेट शार्टीवाली पार्टी करणार आहोत. ओय तसंही माझ्या रोशन डार्लिंगला कसं काय कळणार आहे? तसंही माझी डार्लिंग रोशन खूपच भोळी आहे. ती खाली सोसायटीमध्ये सगळ्यांसोबत पार्टी एन्जॉय करेल आणि आम्ही सगळे मित्र पोपूच्या घरी आमची खास शार्टीवाली पार्टी एन्जॉय करणार. मला नाही माहित. अरे उत्साही, बघितलंस किती जोरात बोलतोस तू फोनवर. पण रोशन तर आत गेली होती यार. आणि मग ही गोष्ट रोशन बेटीने महिला मंडळाला सांगितली आणि मग मला सांगितली. अच्छा, असं आहे तर. त्या सगळ्यांना शार्टीवाली पार्टी करायची आहे. असा धडा शिकवतो की स्वतःहून कान पकडून म्हणतील की आजपासून शार्टीवाली पार्टी कधीच करणार नाही. मी फक्त अभिनय करत होतो, मी प्यालो नव्हतो. ओ बापूजी, ओ बाटलीमध्ये जी दारू होती ती कुठे गेली मग? ती मी बाथरूम मध्ये ओतून टाकली होती. ओय बापूजी, ती पूर्ण 5,000ची बाटली होती. हे बरे झालं की तुझ्या पोटात नाही गेली. करेक्ट. तुम्ही जर शेर असाल ना तर बापूजी 1.25 शेर आहेत. आम्हाला हा प्लॅन आधीच माहित होता आणि तुमच्या लोकांना जेवढं टेन्शन होत होतं ना, आम्हाला तेवढीच मज्जा येत होती. कोमल, तुम्ही सगळे इकडे तिकडे जी पळापळ करत होतात ना, तेव्हा सगळ्यांच्या बायका इथे निश्चिंतपणे पार्टी एन्जॉय करत होत्या. समजलं? हे बघा, आणि इथे बसून तुम्हाला त्रास द्यायला आम्ही सारखे सारखे फोन करत होतो आणि बबिताजींना पण आम्हीच सांगितलं होतं फोन करायला. मध्ये स्लाइड गेली होती, तो सुद्धा आमच्या प्लॅनचाच भाग होता. घ्या भिडे. भिडू, वा माधवी, वा वा बापूजी. मग चालूजी, पांडेजी, आता तुम्ही बापूजींना सोडून देणार का अटक करणार? अरे जर हे दारू प्यायलेच नाही तर ह्यांना का पकडायचं? हा, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल तुमची. हात मिळवा. दारू न पिता तुम्ही काय अभिनय केला की आम्ही पण फसलो. हा. माफ कर पांडे बेटा, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. ओ नाही नाही, पण मला तुला काही त्रास नव्हता द्यायचा. मला तर फक्त ह्या सगळ्यांना धडा शिकवायचा होता. एक तर मान्य करावंच लागेल, ही गोकुळधाम सोसायटी आहे अजबच. पोलीस तुम्हाला धडा शिकवायच्या आत तुम्ही एकमेकांनाच धडा शिकवता. मी तर म्हणतो बापूजी,
देशातल्या प्रत्येक वयस्कर व्यक्तीला तुमच्यासारखा असायला हवं. या लोकांना तर तुम्ही धडा शिकवलाय, पण या शहरात असे अनेक लोक आहेत जे दारू पिऊन गाडी चालवतात. त्यांना धडा शिकवायचा बाकी आहे. येतो. चालूजी, पांडेजी, थँक्यू. तुम्ही बापूजींना माफ केलं, थँक्यू. खूप नशीबवान आहे जेठालाल की तुला बापूजींसारखे वडील मिळाले. सॅल्यूट टू यू बापूजी. आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. अरे हॅपी न्यू इयर यार, हॅपी न्यू इयर, 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 हॅपी न्यू इयर. अरे थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. सर, मी पाणी पित होतो. आय एम सॉरी, आय एम सॉरी. मूव. पण एक सांगू बापूजी, जे काही झालं ते चांगल्यासाठी झालं. हो, आज आम्ही आमच्या घरातल्यांच्याच नजरेतून पडता पडता वाचलो. बरोबर आहे. पण प्रत्येक वेळी अशी माफी नाही मिळणार हा. पुढच्या वेळी पार्टी शार्टीची गोष्ट केली ना तर आम्ही खरोखरच माहेरी निघून जाऊ. नाही नाही नाही. मग राहा एकटाच आणि घरातली सगळी कामं पण एकट्यानेच करा. दया, असा चॅलेंज देऊ नकोस हा. कच्ची माडू आहे, करीन मी सगळं काम एकटा. काय मस्ती मस्ती करतोय बापूजी. आपल्याला कुठं जमणार घरची कामं. अरे तुम्ही सगळ्या तर घरच्या लक्ष्मी आहात. तुमच्याशिवाय घर थोडी ना चालू शकतं. बरोबर आहे. अहो पण माझी तर लक्ष्मी येता येता राहिली ना. अहो बापूजी, तुम्ही स्थळ आणलं होतं आणि तुम्हीच बोलणी मोडलीत. अहो जर तुम्ही खरोखर प्यायलाच नव्हतात तर मग असं का केलं? अरे डबड्या, तो फोन लग्नासाठी नव्हता आला. मी तुला खोटं सांगितलं होतं की तुला लग्नासाठी फोन येणार आहे. पण बापूजी, तुमच्या या अभिनयामुळे माझं तर नुकसान झालंय ना. तुम्ही माझा चेक फाडून टाकलात. अगं बाई, हो. हा, त्यावेळी जरा जास्त अभिनय झाला होता. पण तू काळजी करू नकोस. तुझ्या पार्टीने जर तुला दुसरा चेक नाही दिला तर ते पैसे मी तुला देईन. नाही, हरकत नाही. द्या, नंतर द्या. म्हणजे आता नको. अरे नंतर द्या. हा, हो. पण तुम्ही सगळ्यांनी जरा समजून घ्या, नशा करण्याने पैशांचं नुकसान होतं. नशा करण्याने जीवावर बेतूही शकतं. हे समजवण्यासाठी मी माझा जीव धोक्यात घालून पायी पडून उतरलो. नशा करण्याने नाती तुटतात हे समजावण्यासाठी मी पोपटचं नातं तोडण्याचं नाटक केलं. नशा मेंदू बधीर करून टाकते हे समजावण्यासाठी मी सोडीची जीप घेऊन पळालो. अरे आज जी दुर्घटना माझ्यासोबत नाही झाली आहे ती उद्या तुमच्यासोबत होऊही शकते. अरे जरा विचार करा, तुमच्यापैकी कोणी दारू पिऊन वेडा झाला असता तर काय झालं असतं? मग तुमचं आपापसात भांडण होऊ शकलं असतं, कुणाचा घटस्फोट होऊ शकला असता, पैशांची जीवाची जोखीम झाली असती. आपल्याला नेहमी असंच वाटतं की आपण दारू पितोय, पण खरं तर दारू आपल्याला पित असते. मला मान्य आहे की आयुष्यामध्ये मौज मजा असली पाहिजे, पण ज्याने कुटुंबाचं नुकसान होईल, शरीराचं नुकसान होईल, अशा मौज मजेचा काय फायदा? माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दारू पिणारा पती किंवा पिता कोणालाच आवडत नाही. एकदम करेक्ट आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना पण कळलं पाहिजे की नव्या वर्षाचं स्वागत करायला प्यायची वगैरे गरज नाहीये. शुद्धीत राहून पण छान एन्जॉय करता येतं, हो ना? बरोबर. मग काय, कुटुंबाबरोबर, बायका मुलांबरोबर जास्त मजा येते. बरोबर आहे. नेहमी कुटुंबाबरोबर राहा आणि खुश राहा. वा वा बापूजी, काय अरे. बोलला आहात तुम्ही. पार्टीची खरी मजा तर सगळ्यांबरोबरच येते. मित्रांनो, नवीन वर्ष चालू होण्यात आता काही क्षणच उरले आहेत. सो लेट्स बिगिन द काउंटडाउन.
10 9 हॅपी न्यू इयर. So let's dance again with DJ Darling. हा 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 बघता बघता नवीन वर्ष आला हा? वा 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 आज तर पार्टीला एकदम मजा आली है ना जेठा. हो बापूजी, आज पार्टीत खूप मजा आली. तुम्हा लोकांची सिक्रेट पार्टी कॅन्सल झाली तरी पण मजा आली. अरे बोल. जाऊ द्या ना बापूजी, मला सिक्रेट पार्टीची आठवण सुद्धा नको आहे. देवाचे लाख लाख आभार की तुम्ही आम्हाला समज देण्यासाठी पिण्याचं नाटक केलं. जर तुम्ही खरंच प्यायले असते तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो. तुला माझी एवढी काळजी वाटते तर मग असं लपून छपून सिक्रेट पार्टी करण्याचा विचार कसा केलास तू. खरंच खूप मोठी चूक झाली बापूजी. चल कान पकड. हं? अरे हे काय करतोयस. चल कान पकड. चल आता बोल की आजपासून सिक्रेट पार्टी करणं तर दूर, कधी तसला विचार सुद्धा करणार नाही. यापुढे सिक्रेट पार्टी करणे तर दूर, कधीही त्याविषयी विचार सुद्धा करणार नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच कान पकडावे लागले. आता पूर्ण वर्ष कान पकडावे लागले नाही तर बरं होईल. कसला विचार करतोयस. मी विचार करत होतो तुम्ही किती चांगले आहात बापूजी. चल चल आता जाऊन झोप. मस्का नको मारूस. ठीक आहे. आहा हा डोक्यावरून मोठं ओझं उतरलं दया. बापूजींनी माफ केलं. पण मी तुम्हाला माफ केलं नाहीये टप्पूचे पप्पा. तुम्ही माझे सुद्धा गुन्हेगार आहात. एक सिक्रेट पार्टी करण्यासाठी तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. तुमच्या पत्नीशी खोटं बोललात. तुमच्या अर्ध्या शरीराशी खोटं बोललात. तुम्हाला ह्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार. दया, उच्च न्यायालयाने माफ केलं, मग जिल्हा न्यायालय शिक्षा सुनावू शकत नाही. चिल्लेलीलाही तुम्हाला माझ्या शिक्षेचा स्वीकार करावाच लागेल. ठीक आहे बाई, सांग काय शिक्षा आहे. तुम्हाला ह्या नव्या वर्षात तुमचं वजन 40 किलो कमी करावं लागेल. 40 किलो? ही तर खूप मोठी शिक्षा आहे दया. नाही नाही प्लीज, दुसरी एखादी शिक्षा सांग प्लीज. अरे मी तर चेष्टा करत होते. तुमचं वजन 40 किलो कमी झालं तर माझं वजन 20 किलो वाढेल ना. कसं काय? हे बघा, तुमच्यासाठी मी रोज रोज स्वादिष्ट चटकदार जेवण बनवण्यासाठी जी मेहनत करते त्यामध्ये माझी जबरदस्त कसरत होत असते. तर 40 किलो वजन कमी करण्यासाठी तुम्ही जर काहीच खाल्लं नाही तर बसून बसून माझं वजन तर वाढेल ना.
तर चला आता तुम्ही निश्चिंत व्हा. तुम्हाला काही वजन कमी करण्याची गरज नाहीये. तुम्ही जसे आहात तसेच मला खूप आवडता. चला आता लवकर हे कपडे बदला आणि झोपून घ्या. हो, लवकर लवकर झोपून घेतो, कारण उद्या लवकर उठायचे आहे ना. बापूजींसाठी नवस केला आहे, तो पूर्ण करायचा आहे. अरे दया, अलार्म बंद कर. अगं, अलार्म बंद कर. ए दया, आले. काय झालं? काय झालं? अलार्म बंद कर ना. तू अलार्म का लावला आहे? मी अलार्म लावलाच नाहीये. अगं सॉरी, अलार्म तर मीच लावला होता. तुमची तब्येत ठीक आहे ना? लवकर उठण्यासाठी तुम्ही अलार्म लावला का? अगं ते काल बापूजी जीप घेऊन गेले होते ना. त्यात अलार्मचं? अगं पूर्ण ऐकून तरी घे. सॉरी. ते काल बापूजी जीप घेऊन गेले होते तर मला खूप काळजी वाटत होती. मी घाबरलो होतो की त्यांना काही व्हायला नको. तर मी नवस बोललो होतो की अनवाणी पायाने मंदिरात जाईन, देवाच्या चरणी नारळ वाहीन आणि मग घरी येऊन बापूजींचा आशीर्वाद घेतल्यानंतरच अन्नाचा घास तोंडात ठेवेन. काय झालं? आज पूर्ण दिवस तुम्हाला भुका राहावं लागेल. रात्रीच जेवण करू शकाल का? अहो, बापूजी ना आत्ताच आपल्या मित्रांना भेटायला गेलेत आणि म्हणाले की ते संध्याकाळीच घरी येतील. नाही, बापूजी थांबा. काय झालं चेटिया? काय झालं? अहो, तुम्ही तर इथंच आहात. मग मी आणखी कुठे असायला हवं होतं? ही दया मला सांगत होती की तुम्ही तुमच्या मित्रांना भेटायला गेला आहात. आता सरळ संध्याकाळी याल. अहो, टपूचे पप्पा, मी तर चेष्टा करत होते. अगं काय चेष्टा करते? तुझ्या चेष्टेमुळे इथे माझा श्वास अटकला होता. का बाबा? मी माझ्या मित्रांना भेटायला गेलो तर त्यात तुझा श्वास कशाला अडकायला पाहिजे? अरे बापूजी, तुम्ही आज निघून गेले असते तर मला पूर्ण दिवस भूक राहावं लागलं असतं ना. का? आज काय जेवण मला बनवायचंय? नाही, ते खरं तर मी काल एक नवस बोललो होतो बापूजी. नवस? हा, ते चेटिया, माझा विश्वास बसत नाहीये. तू नवस बोललास? बापूजी, तुमचा भलेही विश्वास न बसो, पण मी तुमच्या लोकांसाठी काहीही करू शकतो. माझ्यासाठी जगातल्या सगळ्या सुखांपेक्षा कुटुंबाचं सुख मोठं आहे. वा, पण जेठ्या, मी तर नशेत नव्हतोच ना. मी तर प्यालोच नव्हतो. हो बापूजी, पण तेव्हा मला माहित नव्हतं ना, तर मी तेव्हा नवस बोलून गेलो. आणि टपूचे पप्पा, नवस बोलला असेल तर तो पूर्ण केलाच पाहिजे. हो, जा मंदिरात जा आणि तिथे जाऊन अगदी मनापासून परमेश्वराची प्रार्थना कर की आजपासून शार्टीवाली पार्टी करायचा विचार तुझ्या मनात कधी येऊच नये. हो बापूजी. दया, मी पटापट आंघोळ करतो. तोपर्यंत तू एक काम कर, अब्दुलला फोन करून सांग नारळ देऊन जा असं. टपूचे पप्पा, काल उशिरापर्यंत पार्टी चाललेली, तर मला नाही वाटत की अब्दुल भाऊंनी एवढ्या लवकर दुकान उघडलं असेल. हो, मग तर मला नारळ घेण्यासाठी MG रोड पर्यंत जावं लागेल. कुठेही जायची गरज नाहीये. घरात नारळ आहे. हं? घरात नारळ आहे? हो, ते काय की माझी आई नेहमी सांगते, नारळ म्हणजे श्रीफळ. श्रीफळ खूप शुभ असतं. ते घरात ठेवायलाच पाहिजे. त्यामुळे मी नेहमी घरात ठेवतेच. वा, सासूबाईंनी खूप चांगली गोष्ट सांगितली आहे. चल आता लवकर आंघोळीला जा, नाही तर मी खरंच माझ्या मित्रांकडे निघून जाईन. नाही बापूजी, दया, मला टॉवेल वगैरे दे पटापट. अरे गुड मॉर्निंग मेहता साहेब. अरे गुड मॉर्निंग जेठालाल. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. आणि हे काय? अरे जेठालाल, वर्षाच्या पहिल्या दिवशी पायात बूट नाहीत, हातात नारळ कुठे? तो काल नवस बोललो होतो ना, तो पूर्ण करायला चाललो आहे. कोणता नवस? अहो, तुम्ही तर तिथे होता ना जेव्हा मी नवस बोललो होतो.
कुठे? केव्हा? अरे काल बापूजी जीप घेऊन गेले नव्हते तेव्हा आपण त्यांचा पाठलाग करत होतो. मग पुढे रस्ता संपला. मग बापूजी कुठे सापडत नव्हते तर मी घाबरलो होतो. देवाची प्रार्थना करत होतो. हे देवा, तू बापूजींना सुखरूप घरी पाठवून दे, तर मी अनवाणी पायाने तुझ्या दर्शनाला येईन आणि नारळ वाहीन. अच्छा 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 अच्छा. हा, ऍक्च्युली मला काय लक्षात नव्हतं. अहो, असं काय बोलताय मेहता साहेब? अरे एवढं टेन्शन होतं ना जेठालाल, अशात काय कुठे लक्षात येत असं. पण एक गोष्ट तर आहे जेठालाल, आपण किती विचार केला होता, किती मस्त प्लॅन केला होता, सिक्रेट पार्टी करूयात. पण या सोडीमुळे सगळ्याचा सत्यानाश झाला. हा जर सोडी फोनवर मोठ्याने बोलला नसता, रोशन वहिनीने ऐकलं नसतं आणि हे सगळं झालं नसतं. नाही नाही, यात सोडीचा काही दोष नाहीये मेहता साहेब. सगळा दोष माझ्या नशिबाचा आहे. माझं नशीबच असं आहे की कोणतंही काम सरळ होतच नाही. चला, मी नवस पूर्ण करून येतो. चल, मला सुद्धा ऑफिसला जायचं, तयार होतो. तू जा मंदिरात. ओके, ओके, मेहता ऑल द साहेब. बेस्ट, ऑल द बेस्ट. ओय जेठाप्राव, ओय अभिनंदन, ओय अभिनंदन. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर सोडी, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. ओय ओय जेठाप्राव, कमाल आहे. ओय तू अनवाणी पायाने. ओय हातात नारळ. कुठे चाललाय बाबा? तुला सुद्धा माहित नाही मी नवस बोललो होतो ते? अरे हो, तू नवस बोलला होतास ना. ओय रबचे आभार, बापूजी बरे आहेत. तोच नवस पूर्ण करायला चाललो आहे. ओय जेठाप्राव, ओय माझ्यामुळे ओय आपल्या सिक्रेट शार्टीवाल्या पार्टीचा सगळा सत्यानाश झाला. आय एम सो सॉरी यार. काही हरकत नाही सोडी. सिक्रेट पार्टीची आयडिया सुद्धा तू दिली होती आणि सिक्रेट पार्टी फ्लॉप झाली तेही तुझ्यामुळेच. तर फिटमफाट झालं ना. ओय इथून पुढे ना मी अशी शार्टीवाली पार्टीची आयडियाच देणार नाही. अरे भाऊ, हळू बोल. अशा सिक्रेट पार्टीचं नावच घेऊ नको. काल रात्रीच बापूजींनी कान पकडायला लावले होते. चल चल, मी नवस पूर्ण करून येतो. हा, ओके जेठाप्राव, चला, ऑल द बेस्ट. सी यू. बाय बाय. ओके. गुड मॉर्निंग गुड जेठालाल. मॉर्निंग भिडे. अरे जेठालाल, हं? तू आज काहीतरी विसरलायस. काय? विचार कर, विचार कर. अरे बोल ना भाऊ. ठीक आहे, सांगतो, पण आधी थँक्यू म्हण. का? अरे बाबा, मी तुला आठवण करून देतोय, तर थँक्यू तर बोललं पाहिजे ना. हो, थँक्यू. आता बोल. आज तू बूट नाही घातलेस. अरे तुम्हाला सगळ्यांना काय झालंय? तुम्ही सगळे कुठे होता? कुणाला काहीच लक्षात नाहीये. काय? केव्हा? काल नाही का आपण बापूजींचा पाठलाग करत होतो. बापूजी जीप मध्ये होते. मग रस्ता संपला. बापूजींना आपण शोधत होतो. बापूजी सापडत नव्हते. तेव्हा तू कुठे होता? मी तर बापूजींना शोधत होतो. पण त्या घटनेचा या घटनेशी काय संबंध? त्याच घटनास्थळी बापूजी सापडत नव्हते तेव्हा भीतीने मी नवस बोललो होतो की हे देवा, तू बापूजींना सुखरूप घरी पाठवलं तर मी अनवाणी पायाने तुझ्या दर्शनाला येईन आणि नारळ वाहीन. अच्छा 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 अच्छा. आता तू मनात बोलला असेल तर कसं कळणार ना? अरे मनात नव्हतो बोललो भाऊ, मोठ्याने बोललो होतो. अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सॉरी, मी ऐकलं नाही. कमाल आहे, कुणीच ऐकलं नाही. आता मेहता साहेब भेटले, त्यांनी ऐकलं नाही. सोडी भेटला, त्याने ऐकलं नाही. आता तू बोलतोय, तू ऐकलं नाही. सगळे कुठे होते? ठीक आहे जेठालाल, ही गोष्ट मी नोटीस बोर्डवर लिहितो, सगळ्यांना कळेल. सॉरी सॉरी, चेष्टा करतोय जेठालाल. चल भेटूया. हो. अरे जेठालाल, ये ये ये. तूच राहिला होता, तू सुद्धा विचार. काय? तुला काहीच विचारायचं नाही? नाही. खुश. हरकत नाही. चल. अरे जेठालाल, हा? बूट का नाही घातलेस? बघा बघा बघा, राहिलंच काय याचं? तुम्हाला सगळ्यांना काय झालं आहे? सगळे एकच प्रश्न का विचारत आहात? अरे माझे बूट आहे, काही देशाची संपत्ती आहे की सगळे एकच प्रश्न विचारतायत? बूट कुठे आहे? बूट कुठे आहे? नाही घातले मी बूट. अरे अनादिकाळी आदी मानव अनवाणीच फिरत होते, तर त्यांना कुणी विचारायला जात होतं की भाऊ बूट कुठे आहेत? बूट का घातले नाही? अनवाणी का फिरतोय? पण तू कुठे आधी मानवेस? आणि दुसरी गोष्ट, तू कुठे बिना चपलेचा रोज घराबाहेर निघतोस? मग आश्चर्य तर वाटणारच ना. आणि जर आश्चर्य असेल तर प्रश्न विचारलाच जाणार. माझी मर्जी. मला नाही घालायचे बूट, मला अनवाणीच फिरायचं आहे. बोल, काय करशील? बोल. अरे मी काय करू शकतो बाबा? तुझी मर्जी, तुझे पाय. बरं तू कुठे चाललायस? कुठे? अरे भाऊ, नवस पूर्ण करायला मंदिरात चाललो आहे. मंदिरात चाललायस? अरे आता सांगितलं मंदिरात चाललो आहे तरी विचारतोय? बाबा जेठालाल, माझं सुद्धा एक काम कर. देवाला सांग, या वर्षात कसंही करून माझं लग्न झालंच पाहिजे. नाहीतर 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 मी वाट पाहीन. अजून काय करू शकतो मी? ठीक आहे भाऊ, मी देवाकडे तुझ्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो. ठीक आहे? जेठालाल, मनापासून प्रार्थना कर. हं? मनापासून मनापासून करतो. हा, ओके, थँक्यू. गुड डे. हो हो भाऊ, हो.
पाय लागू प्रभू. हे बघा, जसा नवस बोललो होतो तसंच सगळं काही आहे. अनवाणी पाय, हातात नारळ आणि अन्नाचा एक घास अजून तोंडात ठेवला नाहीये प्रभू. थँक्यू प्रभू. तुम्ही माझ्या विनंतीचा स्वीकार करून बापूजींना सुखरूप घरी पाठवलं आणि आमच्या चुकीची शिक्षा बापूजींना न देऊन आमच्यावर खूप उपकार केलेत प्रभू. आता अशा प्रकारे तुमची कृपा आमच्यावर राहू द्या आणि आम्हाला सद्बुद्धी देऊन मार्ग दाखवू देवा. प्रभू, नाही 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 नाही, हवा जोरात आहे म्हणून हलतंय हे. आश्चर्यचकित होण्याची गरज नाहीये. बरं बरं बरं, येतो प्रभू, येतो. काळजी घ्या आम्हा सगळ्यांची. सगळ्यांचं भलं कर आणि सगळ्यांचा दुःखाचं हरण कर. विशेषतः पोपटलालचं. कमीत कमी या वर्षी तरी त्याचं लग्न व्हावं एवढं कर प्रभू, कारण त्याचं दुःख आता अख्ख्या गोकुळधाम सोसायटीकडून पावलं जात नाही. प्लीज. ए बबिताजी, बबिताजी, हाय, कशात तुम्ही? मी ठीक आहे, तुम्ही कशा? मस्त. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर टू यू टू. थँक्यू. बरं, राजकोट मधलं लग्न कसं झालं? खूपच छान झालं. गुजरातचा सुगंध आहे ना, खूपच अनोखा आहे. तिथल्या लग्नात हिची धमाल, मस्ती आणि खाणं-पिणं असतं ना, सिम्पली ग्रेट. बबिताजी, हाय, तुम्ही आलात? अरे वा 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 वा. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू टू यू टू. गोकुळ. अरे माधवी वहिनी, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर जेठा भाऊ. अरे वा वा वा. वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही जबरदस्त सरप्राईज दिलं बबिताजी. तुम्ही आलात राजकोट वरून. कसा अनुभव होता? मजा आली? खूप मजा आली. थँक्यू सो मच. वा वा बबिताजी, एवढा लांबचा प्रवास करून आलात पण वाटतच नाहीये. अगदी ताज्या टवटवीत वाटत आहात. नाही नाही, खरंच काय रहस्य आहे मला सुद्धा जाणून घ्यायचं Come on, आहे. जेठाजी. तसं म्हणजे मला तर रात्री थोडं जरी जागरण झालं ना, तर दुसऱ्या दिवशी चेहरा एकदम असा एकदम मरगलेला वाटतो. पण तुमच्याकडे बघा, कधी बघा तुमचा चेहरा अगदी गुलाबासारखा खुललेलाच असतो. हे खरं ना जेठा भाऊ? नाही माधवी वहिनी? हो म्हणजे काय, 100% खरं. थँक्यू सो मच टू बोथ ऑफ यू. बरं, अय्यर भाऊ कुठे आहेत? ते तुम्हाला घ्यायला आले नाहीत? हो, माहित नाही कुठे आहे तो. माझा फोन सुद्धा उचलत नाहीये. अरे कमाल आहे. नाही नाही, काल पार्टीमुळे थकले असतील ना, झोपले असतील आता, असं मला वाटतं. हो बरोबर बरोबर, असू शकते. पण बबिताजी, अय्यर भाऊंचा फोन लागत नव्हता तर मला फोन करायचा. मी तुम्हाला स्टेशनवर घ्यायला आलो असतो. नाही नाही जेठाजी, मी ट्रेनने नाही आले, फ्लाईटने आले. हो म्हणजे एअरपोर्टवर आलो असतो. हा, ह्यांना फोन केला असता हे सुद्धा आले असते. हो हो, अख्ख्या गोकुळधाम सोसायटी मधून कुणीही आलं असतं. हो, पण आता तर मी आले ना, नेक्स्ट टाइम लक्षात ठेवते. हा बरं बबिताजी, मी निघते. हा, ओके, बाय बाय, सी यू. ओके माधवी वहिनी. हा जेठा भाऊ. चला बबिताजी, मी तुम्हाला वरती सोडतो. अहो नाही नाही, अरे जेठाजी, हे काय बेअरफूट? हा? म्हणजे तुम्ही बूट का नाही घातलेत? ते आता तुम्हाला तर माहित आहेच काल पार्टीमध्ये काय झालं. बापूजी जीप घेऊन गेले होते ना, तर मला त्यांची खूप काळजी वाटत होती. तर त्यांच्या सलामतीसाठी मी नवस बोललो होतो की अनवाणी पायी मंदिरात जाईन. त्यामुळे ओह, दॅट्स सो ग्रेट. ओके, मी निघते. हा, बाय. अरे काय करताय बबिताजी, मी आहे ना, मी तुम्हाला वरती अरे सोडतो. चला, नाही चला, नाही चला. जेठाजी. चला चला ओके. चला. टपूचे पप्पा, बबिताजी, तुम्ही आलात? हो, विश यू हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर दया वहिनी. थँक यू. टपूचे पप्पा, तुम्ही अजून मंदिरात गेला नाहीत?
अगं मी जाऊन आलो दया. अच्छा अच्छा, मग ही घ्या, चप्पल घालून घ्या. नाही थँक्यू दया, पण आवश्यकता नाहीये. मी बस हा बबिताजींचं सामान घरी ठेवून आपल्याच घरी येतोय. अच्छा अच्छा. अरे नाही जेठाजी, एकच तर बॅग आहे, मी उचलते. नाही बबिताजी, नो ओके. एका जेंट्सने इथे हातावर हात धरून बसायचं आणि तुम्ही लेडीज असताना सामान उचलून घेऊन जावे, हे चांगलं वाटत नाही. हो की नाही दया? हा, बरोबर आहे. बबिताची टप्पूचे पप्पा अगदी बरोबर बोलतात. शेजार धर्म पाळणं गरजेचं आहे. टप्पूचे पप्पा, तुम्ही सामान ठेवून या, तोपर्यंत मी तुमच्यासाठी छान नाश्ता बनवते. ओके या बबिताजी, या थँक्यू. या बबिताजी, Thank सांभाळ. you. हे आलं तुमचं घर. बरं जेठाजी, तुमच्या पार्टीची आयडिया कोणाची होती? अरे पार्टीचा विषय सोडा ना बबिताजी. मला तर आता तुमच्या बेनपणीवर खूप राग येतोय. कोणावर? तुमची ती राजकोटची फ्रेंड, तिला अख्ख्या कॅलेंडर मध्ये लग्न करण्यासाठी 31 तारीखच मिळाली. खरंच काल तुमची खूप उणीव भासली. हा, अय्यर अजून दरवाजा का उघडत नाहीये? अय्यर भाऊंनी घोडे विकायचा धंदा तर सुरू केला नाही ना? हा? अहो, एखादा माणूस गाढ झोपेत असतो तेव्हा म्हणतात ना, घोडे विकून झोपला आहे. तर असं वाटतंय आज अय्यर भाऊंनी 100-200 घोडे विकले आहेत. ओ गॉड. अय्यर, रिंग वाजते पण फोनच उचलत नाहीये. एक काम करा बबिताजी, तुम्ही आमच्या घरी चला. तुम्ही किती वेळ अशा उभ्या राहाल? अय्यर भाऊंना एक मेसेज पाठवून द्या की तुम्ही आमच्या घरी आहात. जसे उठतील, मेसेज वाचतील, तसे पळत येतील. ओके, हो ना? बेटर आयडिया. हो, चला आता त्यांना झोपू द्या. हरकत नाही, चला.